तर मी जेव्हा ऑफिसमध्ये खर्च बघायला लागलो, तर त्यात मला आढळून आलं की सगळ्यात जास्त खर्च टँकर वॉटरवर आहे. हे 1%च पाणी फक्त पिण्यायोग्य आहे, सर्वांसाठी आहे. तर प्रत्येकाला सरकारी नियमाप्रमाणे शहरात राहणाऱ्याला 135 लिटर पर डे पर पर्सन पाणी देणं तिथलं गव्हर्नमेंट बांधील असतं. पण हेच 125 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी पाण्याची टंचाई नाही का? जे लोक रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात, हाऊसिंग सोसायटीज वगैरे, त्यांना 5% प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेट मिळतो. त्याच टँकर मुक्त आहेत. अरे वा. आणि तिथं 30 कोटी लिटर पावसाचं पाणी भूजलात केलं. नीती आयोग सांगतं की 60 कोटी भारतीयांना रोज स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही. तर म्हणतात ना, शेवटी म्हणलं की म्हातारा पाणी आमचं पिऊन गेला, आमच्यासाठी काहीच सोडलं नाही. पाणी अडवा, पाणी जिरवा ही घोषणा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण ही संकल्पना आपण प्रत्यक्षात उतरवतो का? भारतात भरपूर प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते, मात्र पावसाचं केवळ 8%च पाणी आपण वापरतो. बाकी सगळं वाया जातं. शहरी भागात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा असल्याने आपले सहसा या गोष्टीकडे लक्ष जात नाही. पण ग्रामीण भागात अजूनसुद्धा लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोमैल पायपीट करावी लागते. तर या समस्यांवरती उपाय काय? चला जाणून घेऊया रिटायर्ड कर्नल श्री शशिकांत दळवी यांच्याकडून. सरांनी आजपर्यंत सुमारे 106 गावांना रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पाद्वारे कायमस्वरूपी टँकरमुक्त केले आहे. चला तर मग आज सरांसोबत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर उहापोह करूया. सर जय हिंद. जय हिंद. स्वागत आहे तुमचे उहापोह या यूट्यूब चॅनलवरती. आणि सर आज मी खरंच खूप खुश आहे आणि मला अभिमान वाटतो की मी आज एका देशभक्ताची मुलाखत घेत आहे. आणि खरंच सर मी खूप भाग्यवान आहे की मला ही संधी मिळाली. थँक्यू सो मच सर. आय एम ऑनर्ड. सर देशासाठी 32 वर्ष सेवा करून देखील परत तुम्हाला समाजकार्य म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच प्रकल्प का करावा असे वाटले? चांगला प्रश्न आहे. पुण्यात मी रिटायरमेंटनंतर सेटल झालो. अच्छा. आता ज्या सोसायटीत आपण रेकॉर्डिंग करतोय इथंच लोणकड ग्रीनलँड 2 ह्या सोसायटीमध्ये सेटल झालो. रिटायर्ड माणूस असल्यामुळे त्यांनी मला चेअरमन केला सोसायटीचा. पेन्शनर आहे, चेअरमन केला. तर मी जेव्हा ऑफिसमध्ये खर्च बघायला लागलो, तर त्यात मला आढळून आलं की सगळ्यात जास्त खर्च टँकर वॉटरवर आहे. बरं. पाण्यावर. जेव्हा सगळी चौकशी करायला लागलो तेव्हा बघितलं की बाबा आमच्यात एक बोरवेल आहे, बिल्डरने दिलेलं आहे, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं होतं. त्याची 225 फुटावर पाण्याची पातळी होती. त्यामुळे मुश्किलनं अर्धा तास पाणी मिळायचं. हो ना. आणि PMCकडून त्याला हवा तेवढा पाणी पुरवठा होत नव्हता. जाहीर आहे आपल्याला प्रत्येकाला 135 लिटर पर डे पर पर्सन प्रमाणे पाणी मिळायला पाहिजे, ते मिळत नव्हतं. त्याच्यामुळे मग काय करायचं? मग आणायचं कुठून पाणी? टँकर वॉटर. त्यावेळेला रोजचे 3 टँकर लागायचे. मिडल क्लास सोसायटी आहे, 3 टँकरचा खर्च खूप जास्त येतो. त्या काळी वर्षाला आम्हाला 3 लाख रुपये खर्च यायचा. म्हणजे गरज होती पाण्याची, म्हणून एवढा मोठा खर्च करायला लागत होतो. मग त्याच्यामुळे हा विचार केला की मी अरे हे तर जमणार नाही, हे वाढतच जाईल. हो ना. मग कमिटीच्या लोकांशी बोललो की बाबा काय करायचं. इथं काही उदाहरणं नव्हती. बरं त्यावेळेला गुगल वगैरे काय सर्च इंजिन पण नव्हते. तर मग कुणाकडून माहिती घ्यायची? खूप ठिकाणी माहिती गेली. इथं उदाहरणं कुठंच नव्हती महाराष्ट्रात त्यावेळेला. मग म्हटलं आपण मी काय जे राजस्थानमध्ये नोकरी दरम्यान जे बघितलं होतं त्याचा काहीतरी उपयोग करून घ्यावा म्हटलं. आणि मग मी ठरलं की आपण रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प इथं राबवायचा. अच्छा. मग मी टीम तयार केली. ट्रेनिंगपासून सुरुवात आहे ना. त्या लोकांचे काय माहीत कसं करतात, काय असतं हे. फिल्टर लागतात, मग फिल्टर पण डिझाईन केले. अच्छा. काय त्यावेळेला मार्केटमध्ये अवेलेबल नव्हते त्यावेळेला. मग हे सगळं करून लोकांनी मला सपोर्ट केला. सो खरं म्हणजे मी ह्यांचे आभार मानले पाहिजेत सर्व मेंबर्सचे, की त्यांना ते म्हणलं की ठीक करून बघूया म्हणलं हा प्रयत्न. सांगून बघितलं मी त्यानंतर पटली ती गोष्ट. आणि जून 2003ला आम्ही हा प्रयोग तोपर्यंत कंप्लीट करून पावसाळ्याच्या सुरुवातीला हा कंप्लीट झाला सगळा. 3 आठवड्यामध्ये आमचा प्रयोग आमचे उपक्रम कंप्लीट झालेला होता. आणि पावसाळ्यापासून टँकर बंद झाले. वाह, मस्त. म्हणजे ही जादू लोकांना दिसून आली की निसर्गाची जादू, निसर्गाची किमया दिसून आली. ही गरज होती म्हणून मी यात पडलो. ह्याच्या आधी जर अशा ठिकाणी आमच्या ठिकाणी जर असं असतं की पाणी मुबलक मिळत असतं म्हणजे कॉर्पोरेशनकडून वगैरे, तर कदाचित मी ह्याच्यामध्ये उतरलोही नसतो. हो ना. त्यामुळे निव्वळ गरजेपोटी मी यात आलो. रेन वॉटर हार्वेस्टिंग या संकल्पनेबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का? हो नक्की. आता खरं म्हणजे हे काही नवीन नाही. आपण जर थोडंफार इतिहासात गेलो तर 4.5
4500 BC, हं. म्हणजे इसवी पूर्व 4500 वर्ष, म्हणजे आत्तापासून 6500 वर्षापूर्वी हं. त्यावेळचे भारतीय किंवा म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग करत होते. हो. म्हणजे कल्पना कर, हं. हे काय नवीन नाही. त्यावेळेला देखील लोक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करून शेतीसाठी, पाण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होत होता. हं. नजीक अगदी आपण जर जवळ येत गेलो तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील किल्ल्यावर हं. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करून महाराजांनी पाणी साठवणूक केलेली आहे. बरोबर. त्यामुळे लोकांना पावसाच्या पाण्याची किंमत माहीत होती. जसं नळ तुझ्या माझ्या घरी आला, हं. लोकांच्या घरी आला, त्यांना पाण्याची किंमत निघून गेली. नळ ऑन केला की पाणी आलं. हं. पाणी कुठून येते, काय होते, त्याच्या काय प्रक्रिया होतात का, सगळं विसरून गेले. आता मग लोकांना पाणी कुठून येतं म्हणजे नळात नाही येतं, आयतं मिळतं ना. आयतं मिळतं पाणी. बरं, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? तर पावसाचं पाणी वाचवणं. हो. थोडक्यात म्हणजे काय की पावसाचं पाणी वाचवा. हं. मग ते वाचवून तुम्ही साठवा किंवा भूजलात सोडा. हं. या सगळ्या प्रक्रियेला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. बरं. आणि मी जो प्रकल्प ज्या प्रकारे राबवतो, छतावर पडणारं पावसाचं पाणी, हं. ते पाणी आपण वापरतो हं. आणि भूजलात सोडून देतो, हं. की त्याच्यामुळे मग भुजाची पातळी पण वाढते आणि तुमची तहान पण मिटून जाते. ही थोडक्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगची कल्पना. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे अगदी. कारण लोकांना माहीत नसतं. हं. त्याच्यामुळे काय आहे की हे माहीत नसतं काय काय लागतं आपल्याला. हो. पण सुदैवानं आपलं घर लागतं, नाही तर घराशिवाय काय करणार आपण. हो ना. आणि घरासाठी छत लागतं. हं. छत आहे, भिंती आहेत, छतावर पडणारं पाणी निघून जावं हं. म्हणून त्याची बिल्डर किंवा तो बांधणारा गवंडी तो व्यवस्था करतो. बरोबर. आणि शिवाय घर बांधण्यासाठी पाणी लागतं. त्या पाण्याची व्यवस्था कॉर्पोरेशन देत नाही आजकाल. पाणी टंचाई आहे. त्यामुळे ते म्हणतं की तुम्ही भूजलातलं पाणी उपसा आणि त्याचा वापर करा. हो. मग सर्रास बोरवेल किंवा विहीर त्या ठिकाणी असते. या तिन्ही गोष्टीचीच रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी गरज असते. म्हणजे काय, कॅचमेंट एरिया ज्याला छत म्हणतो आपण. पावसाचं पडणारं पाणी कुठं साठवायचं, साठवत नाही पण कुठं गोळा करायचं, ते छतावर. छतावरचं पाणी ते गेलं पाहिजे निघून तिथून, म्हणून पाईप, त्याला म्हणतात डाऊन टेक पाईप. बरोबर. ती पाईप पण तुम्हाला दिलेलीच आहे, तुमच्याकडेच आहे. हो ना. आता तुम्ही बघणाऱ्या लोकांनी आपलं घर बघितलं, तिथं पाईप पण आहे. हो. आणि तिथं बोर पण असते. बरोबर. पन्हाळी म्हणतो आपण त्याला. नाही, पन्हाळी म्हणजे बोर नव्हे. नाही, पाईप जी म्हणतो. पाईप पण ते वरती काही ठिकाणी पन्हाळी असते किंवा डायरेक्ट पण असतं. बरोबर. मी दाखवेन तुला ते. हो. वेगवेगळ्या प्रकारचं असतं पाणी कसं गोळा करायचं ते. म्हणजे काही ठिकाणी झोपड्या असतात, आपण आदिवासी झोपड्या, हो. त्यावर झावळी असते गवताची केलेली. मग तिथे देखील आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येतं. मग तिथं कसं आपण किंवा कौलारू घरं असतात, ते पाणी गोळा करण्यासाठी आपण पन्हाळी लावतो. ते असं असतं. त्यामुळे त्याच्यासाठी आपण पन्हाळी लावतो. बरोबर. आणि मग ते पाणी, गोळा झालेलं पाणी आपण बोरला जोडून देतो आणि छतावरची घाण जाऊ नये म्हणून आपण मध्ये एक फिल्टर लावतो. म्हणजे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, फक्त फिल्टर नाही आणि माहिती नाही. जी महत्वाची गोष्ट आहे ती माहिती नाही. खरं. ती झाली की रेन वॉटर हार्वेस्टिंग संपलं. ह्याच्यावरती काहीच नाही रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये. हो, खरं. मग रेन वॉटर हार्वेस्टिंगची नितांत गरज का आहे? बरोबर आहे. आता जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची लोकसंख्या किती होती? तुझी परीक्षा घेत नाही मी, काळजी करू नकोस. 45 कोटी. आणि आत्ता किती आहे? 140 कोटी आहे. खरं. म्हणजे गेल्या 70-72 वर्षामध्ये 100 कोटीहून जास्त लोकसंख्या वाढली. ह्या भूतलावर आपलं घर आहे. हा ग्रह पाणीदार ग्रह म्हणून ओळखला जातो. कारण का, आपल्या ह्या भूतलावर 75% भागावर 97% पाणी आहे, ते समुद्राचं पाणी. उरलेलं 3% पाणी, त्यातला 1% पाणी नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर आहे. उरलं फक्त 1% पाणी. हे 1%च पाणी फक्त पिण्यायोग्य आहे. पिण्यायोग्य आहे, सर्वांसाठी आहे. आपण सेल्फिश आहोत. आपण फक्त माणसाचा विचार करतो. झाडं, झुडपं, पक्षी, प्राणी, कीटक, सगळ्यांना पाणी लागतं. त्याच्यामुळं आता ही तर लोकसंख्या वाढत चालली, आपली तर लोकसंख्या वाढत चालली. मग त्याच्यामुळं त्यांना पाणी द्यायला नको. आता 100 कोटीहून जर लोकसंख्या वाढलेली असली तर प्रत्येकाला सरकारी नियमाप्रमाणे शहरात राहण्याला 135 लिटर पर डे पर पर्सन पाणी देणं तिथलं गव्हर्नमेंट बांधील असतं. आणि ग्रामीण भागामध्ये तिथल्या गावकऱ्यांना रोजचं 65 लिटर पर डे पर पर्सन देणं बांधील असतं. आता एवढं पाणी द्यायचं, पाण्याची फॅक्टरी नाही, चला आता वाढवून द्या असंही नाही. मग आता पाण्याचा सोर्स काय आहे? ह्या भूतलावर पाण्याचा सोर्स एकच आहे, तो म्हणजे पर्जन्य, म्हणजे पाऊस. हा पाऊस
आपल्या भागामध्ये वर्षातून 100 दिवस पडतो. आपण मान्सूनचा रेन आधीचा नंतरचा म्हणून 100 दिवस पाऊस पडतो. आता हे जे पावसाचं पाणी पडतं हेच पुरवतं आपल्याला. म्हणजे त्याच पाण्यातून आपल्याला नदी नाले सगळे तयार झाले. लाखो कोट्यावधी वर्षापासून आपल्या पृथ्वीचं वय काय आहे? 4.5 बिलियन इयर्स, म्हणजे 550 कोटी वर्ष आहे आपल्या पृथ्वीचं. आणि पाणी कधी आलं? खूप कोट्यावधी वर्षापूर्वी आलं. मग ते काही या भूतलावर साठलं गेलं. इन द फॉर्म नद्या आल्या, तळी आली असं. आणि दुसरं जे झिरपून गेलं जमिनीतून ते खाली भूजलात गेलं. म्हणजे 2 आपल्याकडे सोर्स आहेत. एक म्हणजे प्रायमरी सोर्स म्हणजे पावसाचा, आणि दुसरं त्याच्यानंतर भूजल आणि भूतलावर असं. एवढंच आहे फक्त. आणि ते पावसामुळे होतं पाणी ते. बरोबर. मग आता काय होतं की आपलं पाणी कमी पडतं. मी तुम्हाला सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी 750 मिलीमीटर पाऊस आहे आणि 5 नद्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही नाही. मग आता मॅनमेड काय आहे? धरणं आहेत. शिवाय आपल्याकडे नैसर्गिकरित्या म्हणजे तळी आहेत आणि ह्या नद्या आहेत. त्या नद्यातली देखील देव नदी मरून गेलेली आहे. राम नदी मरणाच्या वाटेवर आहे. म्हणजे मुळा मोठा पाहुणा एवढंच उरलं. आता त्या नद्या देखील तू जेव्हा फिरायला जातोस तो बघतोस की सगळं मलमूत्र त्यातच सोडलेलं असतं. आमचे गणपती बाप्पा पण आपण त्यातच सोडतो. निर्माल्य पण त्यातच सोडतो. म्हणजे राडा रोडा सगळंच टाकल्यामुळं त्याचंही पाणी आपलं तसं आहे त्या स्वरूपात वापरता येत नाही. मग उरलं कुठलं पाणी? भूजलातलं. मग ते भूजलातलं पाणी आपण उपसतो. आज पुण्यामध्ये प्रत्येक वर्षी इतकं पॉप्युलेशन वाढतं, पाण्याची गरज आहे, कॉर्पोरेशन तेवढं देऊ शकत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक वर्षी 5,000 नवीन बोअरवेल तयार होतात. आणि ते काय पाणी उपसण्यासाठीच तयार केलं असतं ना, एवढे पैसे खर्च करून त्या व्यक्तीनं किंवा त्या सोसायटीनं. त्यामुळे एवढा उपसा होतो, फक्त उपसा होतो, त्याच्यात काय सोडलं जात नाही. ज्या प्रमाणात उपसा होतो त्या प्रमाणात ते पाणी जमिनीत झिरपतं का किंवा मुरतं का? आता ते कसं असतं की प्रश्न बरोबर आहे तुझा अगदी. जेव्हा आपण 50 वर्षापूर्वी बघितलं, पुणे छोटंसं होतं, एक गावासारखं होतं, आहे की नाही? म्हणजे आजूबाजूची सगळी जागा रिकामी होती. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नसायचं. त्यामुळे पाणी झिरपण्याचं प्रमाण व्यवस्थित होतं. बरोबर. झाडी भरपूर होती, पाणी झिरपण्याचं प्रमाण चांगलं होतं. जसं शहरीकरण होत गेलं, मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आले, नॅचरली त्यातून पाणी खाली जाऊ शकत नाही. शिवाय मोकळी जागा उरली नाही. जिकडे तिकडे आपल्याला बिल्डिंग्स असतात, रस्ते असतात, मैदान असतात. मैदानामध्ये टाईल्स कुठं म्हणजे त्याला नेकेड सॉइल ज्याला आपण म्हणतो, मोकळं काही मिळत नाही. मोकळी जमीन कुठंच मिळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे पाणी झिरपण्याचं प्रमाण पूर्वी एकेकाळी 35% पाणी नैसर्गिकरित्या जमिनीतून झिरपून खाली जात होतं. आता हे शहरीकरणामुळं पुण्यासारख्या ठिकाणी 6 ते 7% आलंय. बापरे. मग ते असंच राहिलं आणि उपसतो त्याच्यावर पाण्याची पातळी खाली खाली खाली, जसं आम्ही म्हणालो, आमच्या इथं आमची 225 फुटावर गेली. पण मी त्यावेळेला 2003 आम्ही सगळ्या सोसायटीच्या लोकांनी मिळून रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबवला. त्याच्यामुळं आता आमची पाण्याची पातळी 50 फुटावर आलेली आहे. जे 225 फूट आणि 50 फूट. आम्ही आता 12-13 तरी पाणी चालवलं, जे बोर चालवली तरी आम्हाला पाणी भरपूर मिळतं. हे कुठनं पाणी आलं? आमचा छताचा एरिया आहे 12,000 स्क्वेअर फूटचा. आणि तिथं आपल्याकडे पुण्यात 750 मिलीमीटरचा पाऊस पडतो. म्हणजे 1,000 चौरस फूट छतावर 75,000 लिटर पावसाचं पाणी पडतं. त्या हिशोबानं आमच्या 12,000 चौरस फूट छतावर 9 लाख लिटर वर्षाला पावसाचं पाणी पडतं. जेव्हा पाऊस पडत थोडं थोडं करत 9 लाख लिटर होतं. आणि ते पाणी सगळं आमच्या बोरला जातं. नॅचरली आमच्या बोरची पातळी पाण्याची वाढते. जिथं जिथं लोकांनी हे प्रयोग केले आहेत त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली पाण्याची पातळी वाढते. मग हे साधारण पाणी वर्षभर टिकतं का? हो, न टिकायला काय झालं, भरपूर पाणी टिकतं. ते निसर्ग आहे. जेव्हा 35% पाणी झिरपत होतं तेव्हा पाणी आपलं मुबलक मिळत होतं. आता ते आपण कॉन्क्रीटाईज केल्यामुळे कमी झालं ना झिरपायचं प्रमाण. मग आता सरकार काय सांगतं, कृत्रिमरित्या पाणी जिरवा. म्हणजे आपण आर्टिफिशियल रिचार्जिंग करतो. हो ना. छतावरचं पाणी पाईपद्वारे आपण बोरला सोडून देतो. ते खालच्या झऱ्यामध्ये जाऊन, ते खाली ॲक्विफर्स आहेत त्याच्यामध्ये जाऊन भेटतं. मग त्याच्यामुळे पाणी मग परत एकदा भूजलाची तहान भागली तर ते आपली तहान भागवते. हो, खरं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे काय फायदे? आता कसं आहे की आपण फायदे म्हणतो, म्हणजे काय फायदा झाला वगैरे. तर आता जसं मी मगाशी म्हणत होतो की इतकी पॉप्युलेशन वाढली, सर्वांना पाणी पाहिजे. आणि आपण जरी म्हणालो की 135 लिटर पर डे पर पर्सन, पण तू जर स्वतःच विचार केलास, घरी गेल्यानंतर कॅल्क्युलेट करते तर तुला आढळून येईल की आपण 200 लिटरपेक्षाही जास्त पाणी रोज वापरतो प्रत्येक पर्सन. तू बघ, तू कॅल्क्युलेट करून बघ.
पाणी जास्त वापरतो आपण. आणि जसं आपलं राहणीमान वाढतं तसं पाणी जास्त वापरलं जातं. खरं. तेव्हा आपलं ते पाणी काय सरकार देऊ शकत नाही. म्हणून मग आपण जर छतावरचं पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की भूजलाची पातळी वाढायला लागेल. बरोबर. जी आता सातत्यानं सांगितलं जातं की हिंदुस्थानामध्ये वर्ल्ड ओव्हर जर बघितलं तर जागतिक संघटनेकडून देखील सांगितलं जातं की जगभरात सगळ्यात जास्त पाण्याचा उपसा हा भारत या देशात होतो. आणि त्यांनी सांगितलं की हे जर तुम्ही असंच चालू ठेवलं तर भारतात भूजलात पाणी उरणार नाही. खरं. हे मग हे त्रिवार सत्य होऊन जाईल. मग ह्याच्यावर उपाय काय? ह्याच्यावर उपाय म्हणजे पाणी सोडणं. या सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की आपल्याला जर सर्व्हायव्हल करायचं असलं शेवटी पाणी हे सगळ्यासाठी लागतं. शेतीसाठी पाणी लागतं, उद्योगासाठी पाणी लागतं आणि तुम्हा आम्हाला पाणी लागतं. तुम्हा आम्हामध्ये सगळे झाले, जनावरं पण आली, वृक्षवल्ली आल्या, सगळं झालं, पशुपक्षी सगळे झाले. मग जर भूजलाची पातळीच जर इतकी कमी झाली की उपसणं कठीण होऊन जाईल तर मग आपलं ठिकाण पण म्हणजे आपलं राहणंच अवघड होऊन जाईल. हो ना. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला राहणं सोपं होऊन जाईल, आपली तहान भागेल, राहणं सोपं होऊन जाईल. शिवाय सर्वत्र केलं गेलं तर जसं आपण म्हणतो की कुठल्या सुरक्षा, अन्न सुरक्षा, पाणी सुरक्षा, आरोग्य सुरक्षा ह्या सर्व पाण्यावर अवलंबून असतात. हो ना. बघ अन्न सुरक्षा म्हणतं की पाणी असलं तर अन्न शिजवशील ना तू. बरोबर. आरोग्य सुरक्षा म्हणलं तर स्वच्छ पाणी प्यायला मिळालं तरच तुझे आरोग्य चांगलं राहील. आज नीती आयोग काय म्हणतं? नीती आयोग सांगतं की 60 कोटी भारतीयांना रोज स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही. बापरे. मग आता कल्पना कर. त्यामुळं हे घाण पाणी प्यायल्यामुळं किंवा स्वच्छ पाणी नसल्यामुळं, घाण हा शब्द चुकीचा आहे पण स्वच्छ नसल्यामुळं पाण्यापासून झालेले आजार आणि त्यानं पडलेले लोक, मृत्युमुखी पडलेले किंवा आजारी झालेले लोक नंबर भारतामध्ये जास्त आहे. तसंच जर शेतीला जर आपण हे पाणी पुरवठा करू शकलो नाही तर अन्न सुरक्षा किती कमी होईल. हो ना. लोकांना मिळणार पण नाही ना अन्न. त्यामुळं मी नुसतं एक रेन वॉटर हार्वेस्टिंग बघितलं आपल्या घरासाठी, पण रेन वॉटर हार्वेस्टिंग शेतावर देखील होतं, ज्याला आपण जलयुक्त शिवार म्हणतो. पाणी भूजलात जिरवतो आपण. हे सगळे जर प्रकार आपण बघत गेलो तर त्याच्यामुळं रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं हे अतिशय फायदेमंद आहे. नाहीतर सगळ्यात सुरक्षा आपल्या डुबून जातील असं आहे. जिथे मुबलक प्रमाणात पाऊस पडतो फक्त त्याच ठिकाणी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो का? असं नाही. आता आपण राजस्थान बघितलं. राजस्थानमध्ये जैसलमेर बार्मेर सारखे भाग, तिथं फक्त 125 मिलीमीटर पाऊस पडतो वर्षाला. खूप कमी असतो. चेरापुंजी सारख्या ठिकाणी 18,000 मिलीमीटर पाऊस पडतो वर्षाला. तिथं देखील पाण्याची टंचाई आहे आज. जर तुम्ही चेक करून बघितलात त्या 18,000 मिलीमीटरच्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या ठिकाणी भारतातल्या सर्वात जास्त ठिकाणी पाऊस पडतो तिथं आज पाण्याची टंचाई आहे. बापरे. पण हेच 125 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी पाण्याची टंचाई नाही का? तर त्या आधीपासूनच वर्षानुवर्षे पिढी जात त्यांनी हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवत आलेले आहेत. त्यामुळे त्यांना पाण्याची किंमत आहे, पाण्याविषयी त्यांना आदर आहे, जो शहरातल्या लोकांना नाही. आपल्याला वाटतं की पैसा फेको पाणी घ्या, हे चुकीचं आहे. कारण शेवटी तो टँकरवाला देखील जो पाणी आणतो ते कुठल्या तरी बोअरमधूनच आणतो तो पाणी, हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी ह्या बोअरवेल पूर्णपणे आटल्या जातील त्या दिवशी तो टँकरवाला देखील तुम्हाला पाणी देऊ शकणार नाही. तेव्हा आपलंच काम आहे हे की आपणच आपल्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. आपल्याला वाटतं आपण पाणीपट्टी भरतो, सरकारला पैसे देतो, तर आपण का करावं बाबा? ते सरकारचं काम आहे, सरकार करू देत. वाट बघत बसा असंच म्हणायला लागेल. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट सरकार काय करू शकतं हेही आहे ना. आता म्हणलं की सरकार म्हणलं बाबा आम्ही एवढं सगळं बिल्डिंगसाठी खर्च केले, त्यावेळेला हे कुणी बघितलेलं नसतं की आपण कॉन्क्रिटायझेशन केल्यामुळं पाणी झिरपण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झालं. हा विचार त्यावेळेला कुणीच आणलेला नव्हता की ह्या ठिकाणी असं काहीतरी मटेरियल डेव्हलप करावं की ज्याच्यातून पावसाचं पाणी झिरपत खाली जाईल. घरामधून नव्हे, पण आपलं सिमेंट कॉन्क्रीट आहे, रस्ते आहेत, इथं कुठूनच काही जात नाही ना. त्याच्यामुळं हे करायला पाहिजे विचार नाही केलेले, पण म्हणून आपण करणं गरजेचं आहे ना. बरोबर. शेवटी या भूतलावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी मनुष्य आहे. त्यामुळे आपल्या हातात हे आहे की आपण हे छोटे छोटे स्वस्त, सुंदर, टिकाऊ हे उपक्रम राबवले रेन वॉटर हार्वेस्टिंगचे, तर नक्कीच आपण प्राणी वॉटर क्रायसिसवर मात करू शकतो कायमची. हो ना. आणि ते फायदेशीर सुद्धा. अगदी फायदेशीर ठरतं. खरं. सर्वसामान्य नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचे असल्यास ते कोणत्या प्रकारचे करावे?
आता कसं आहे की आपण म्हणतो की आपल्याला घरं आहेत, भरपूर घरं झाली, आता इतकी लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्येकाला घर आहेत, त्यामुळे छत आपल्याला अवेलेबल आहे. त्यामुळे रूफटॉपवरचं पाणी आपण गोळा करून वापरणं हीच एकमेव आपल्याकडं पद्धत राहते. बरोबर. त्याच्यामुळे आपण रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मागे लागतो. सगळीकडेच केलं जातं. आता 2002चा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक GR आहे, त्याचं नाव आहे शिवकालीन पाणी साठवण योजना. अच्छा. त्या योजनेअंतर्गत त्यांनी काय सांगितलंय की सर्व गव्हर्नमेंट अँड पब्लिक बिल्डिंग्सवर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं मॅन्डेटरी आहे, म्हणजे गरजेचं आहे. बरं. हा शब्द वापरला जातो. त्याच्यामुळे आणि साहजिकच आहे, इमारतीवर छतावरच पाणी वापरणं ना, म्हणजे रूफटॉप आला ना, मग आता ते पाणी कसं जिरवायचं, मग त्याच्यासाठी शोष खड्डे वापरले जातात किंवा रिचार्ज वेल वापरले जातात. तर मी असं डायरेक्ट इंजेक्शन करतो आम्ही, फिल्टरच्या मार्फत पाणी आम्ही सरळ बोरला जोडून देतो किंवा विहिरीला जोडून देतो. हे वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. असे प्रकार वापरायचे, पण छतावरचंच पाणी आपण वापरतो. कारण छतावरचं पाणी कमी, ते जास्त खराब नसतं. छतावर काय घाण असते, काही जास्त नसते, धूळ हेच असतं, त्याच्यामुळे आपण फिल्टर लावतो. तर काय असतं की छतावर पडलेलं छतावर कसं असतं, धूळ असते, बर्ड ड्रॉपिंग असतात, पानं असतात उडत आलेली, का तिनकी असतात, भरपूर काय काय असतं. मग ते जर असलं तर मग ते आपण जर फिल्टर लावला नाही असं समजू, मग ते सरळ आपल्या बोरला जाईल. बरोबर. आणि 5-6 वर्षामध्ये ती बोर ब्लॉक होऊन जाईल. मग त्याच्यामुळे ते ब्लॉक होऊ नये म्हणून फिल्टर लावलं जातं. हो ना. त्याबद्दल फिल्टरमध्ये अडकतं, संपलं. बरोबर. मग समजा जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केले तर त्यासाठी सरकारकडून काही आपल्याला इन्सेंटिव्ह मिळतं का? हो, मिळतं ना, पण ते कसं सरकारकडून मिळत नाही, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मिळत नाही किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळत नाही, भारत सरकारकडून मिळत नाही. ते मिळतं कुणाकडून? तर आता आम्ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, PMC तर्फे आम्हाला जे लोक रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात, हाऊसिंग सोसायटीज वगैरे, त्यांना 5% प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेट मिळतो. अच्छा. हां, सूट मिळते. बरं. मोठी सूट आहे ती. हो ना. वर्षानुवर्षाचा आमच्या तर 57 फ्लॅट्स आहेत, त्याच्यामुळे 57 मेंबर्सना 2009 पासून कायदा लागू झाला, तेव्हापासून सर्वांना रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळं आम्ही हा 5% फायदा, ही एक सगळ्यात चांगला इन्सेंटिव्ह आहे. लोक म्हणतात आम्ही का करावं, तर हा एक मोठा इन्सेंटिव्ह आहे. तुम्ही केलं की बरं, आता तुम्ही करण्यासारखं आहे. हो, शक्य आहे. शक्य आहे. बरोबर. आत्ताच तुम्ही म्हटला की सरकारी नियमानुसार प्रत्येक नवीन अपार्टमेंट किंवा कॉम्प्लेक्स बांधताना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोव्हिजन करणे अनिवार्य आहे. तर ते खरंच अंमलात आणले जाते का? शिवाय ते प्रोव्हिजन केल्यावर त्याचा वापर व देखरेख केली जाते का? अगदी महत्त्वाचा प्रश्न बोललीस. 2009 साली पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व नवीन बिल्डिंगसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग मॅन्डेटरी केलं. मी नव्या बिल्डिंगसाठी बिल्डरनं बांधायचे, बिल्डर करून देताना करून द्यायचं, आणि जुन्या बिल्डिंगवर आम्ही जसं राहतो आम्ही जसं करून देतो तसं, किंवा आणखी लोक करतात तर त्यांनी करून द्यायचं. आता होतं का? आज पुण्यामध्ये 17,000 हाऊसिंग सोसायटी आहेत रजिस्टर्ड झालेल्या. मग 17,000 पैकी निदान 10-15,000 तरी व्हायला पाहिजे होत्या. नाही, 4,000पेक्षाही कमी सोसायटीवर झालेलं आहे. म्हणजे इम्प्लिमेंटेशन नाही. दुसरं काय की बिल्डरकडून काहीतरी कुठेतरी चूक होते म्हणजे दुर्लक्ष केलं जातं की बरोबरची सिस्टम वापरली जात नाही. काहीतरी केलं जातं आणि ते खपवून NOC घेतली जाते, आणि त्याच्यामुळे मग काय होतं, एका बाजूला म्हणतात की आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं, आता एवढं कोटी लिटर पाणी तुमच्या सोसायटीचं भूजलात जाईल. प्रत्यक्षात काही जात नाही. त्या सोसायटीचे लोक आम्हाला अप्रोच करून म्हणतात की आम्हाला पण अजून पण टँकर लागतो. मग तिथं गेल्यानंतर मग कळतं, इन्स्पेक्शन केल्यानंतर ही चूक झालेली होती करतानाची. त्याच्यामुळे त्याच्यात कॉर्पोरेशन, बिल्डर ह्या सर्वांनीच यात लक्ष घालणं अतिशय गरजेचं. म्हणजे व्यवस्थित सिस्टम यावी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हो ना, खरं. आता मेंटेनन्स असं म्हणायचं तू, मेंटेनन्सचं काय आहे त्यात मेंटेनन्स? पाईप खाली येते, त्या पाईपशी कोणी क्रिकेट खेळत नाही किंवा फुटबॉल खेळत नाही, त्याच्यात ती पाईप तशीच राहते. आज 2003चा आमचा प्रकल्प आम्ही केला, ना फिल्टर बदलले ना पाईप बदलली, काहीच खर्च केलेला नाही. हो ना. तेव्हा मेंटेनन्स हा निग्लिजिबल आहे. अरे वा. फक्त खर्च काय येतो की फिल्टर साफ करायचा, तो फिल्टर देखील 1-2 वर्षात एकदा केला, बस आहे. बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त आणि काही लागत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे सांग ना. आले, पाईप खाली आली, त्याला फिल्टर लावला आणि ते पाणी बोरला जोडलं, बोरच्या पाईपला जोडलं. ह्याच्या व्यतिरिक्त चौथी गोष्ट ह्याच्यात काहीच नाही. बरोबर. त्याच्यामुळे पाईप काय खराब होत नाही. ऊन पावसात चांगल्यापैकी आम्ही नेहमी PVC ISI मार्किंगच्या लोक वापरतात, एकदाच पैसे खर्च केले, 4 पैसे जास्त खर्च करू. फिल्टर चांगले फिल्टर असतात, काही प्रॉब्लेम येत नाही, काही नाही.
उरलं काय, काहीच नाही उरलं. हो ना. त्याच्यावर मेंटेनन्स हा खूप कमी असतो. बरोबर. आता सगळे म्हणतात की बोर तर आहेच बाबा, तर मग एक्स्ट्रा रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची काय गरज आहे? बरोबर आहे. बोर आहे, बोर तुम्हाला पाणी देईल, पण तिची काहीतरी लिमिट आहे. बरोबर. झिरपून पाणी जातं, पूर्वी जात होतं. 35% पाणी झिरपून जातं. कॉन्क्रिटायझेशन झाल्यामुळं ते टक्के 10%पेक्षाही 7%पेक्षाही कमी आलं आणि एका बाजूला तुम्ही उपसता, जाईल पाण्याची पातळी खाली. लोक म्हणतात की साहेब आमची आता बोरवेल डेड झाली. का बाबा डेड झाली? तू तिला काय तिची तहान भागवली का आपण? नाही, ती तुमची तहान भागवत राहिली, पण तिची पण तहान भागवली नाही तर ती डेड होणारच. त्याच्यामुळं त्यात सोडायचं, म्हणजे तिची पण तहान भागवली जाईल आणि आपली पण तहान भागली जाईल आणि वॉटर टेबल पण मेंटेन. वॉटर टेबल वरती येत जाईल ना. हो ना, बरोबर आहे. आणि जर दुर्लक्ष केलं तर दुसरा बेंगलोर व्हायला वेळ लागणार नाही, अजिबात वेळ लागणार नाही. खरंय, हे तितकंच खरं आहे. बरोबर. या प्रकल्पाद्वारे डेड बोर झाले असतील तर ते पुनर्जीवित करता येतील का? हो, डेडचा अर्थ काय समजून घेतलं पाहिजे. बरोबर. काय असते, आपली सपोज आमची पाण्याची पातळी 225 फुटावर होती, म्हणजे आधी असेल 200 फुटावर, हळूहळू खाली गेली 225 फुटावर गेली. आमची मोटर 225 फुटावर आहे. आता पाण्याची पातळी 230 फुटावर गेली असती, आम्ही म्हणणार आमची बोर डेड झाली. पाणी आहे पण ते 230 फुटावर आहे, म्हणजे मला आणखी खाली खड्डा करून आणखी खाली जायला लागेल. हो ना, एवढं कोण करणार? त्याच्यामुळे आपण म्हणतो डेड झाली. पण मी जेव्हा रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाणी सोडायला लागतो, ती पाण्याची पातळी वाढायला लागते, ती वर यायला लागली की जिथं मोटर आहे तिथे पण पाणी आलं की परत पाणी यायला लागतं आपल्याला आणि मिळत जातं प्रत्येक वर्षी. त्यामुळे डेड बोर जिवंत होते, अगदी आरामात होते जिवंत. बरोबर. सर, रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी साधारणतः किती खर्च येतो? प्रथम मी माझ्या सोसायटीपासून सुरुवात करतो, म्हणजे लोकांना कळेल तरी. आम्ही 2003ला हा प्रयोग राबवला. तर आम्हाला माझ्या अंदाजा, आता एक्झॅक्ट लक्षात राहत नाही माझी किंमत, परंतु साधारणपणे 28,000 ते 30,000 रुपये 2003 साली खर्च आला होता. आता कसं आहे, आता साधारणपणे पुण्यात मी जे बघत आलेलो आहे वाढत गेला. तर त्यावेळेला म्हणजे 12,000 स्क्वेअर फुटासाठी आम्हाला जवळजवळ 30,000 रुपये आपण धरला हिशोबाला, तर साधारणपणे 2.5 रुपये पर स्क्वेअर फूट आम्हाला खर्च आला होता. स्क्वेअर फूटचा मी का सांगतो हिशोब, आपण घरं विकत घेताना पण स्क्वेअर फूटच्या रेटनेच घेतो ना. ते सांगतात ना की बाबा इथं आता 2,000 रुपये 10,000 रुपये रेट आहे स्क्वेअर फूटचा. तसं त्याचप्रमाणे आता साधारणपणे पुण्यामध्ये 30 रुपये ते 50 रुपये स्क्वेअर फूट रेन वॉटर हार्वेस्टिंगचा खर्च येतो. म्हणजे काय की 1,000 स्क्वेअर फूटचं जर तुमचं छताचं घर असलं तर तुम्हाला 30 ते 50,000 रुपये खर्च जास्तीत जास्त यायची शक्यता आहे. बरोबर. बाकीचं कसं असतं की अवलंबून असतं. बोरवेल आता एखाद्या सोसायटीमध्ये बघितलेत, बऱ्याच सोसायटीत बघितलेत, बोरवेल खूप लांब असतात, 200 मीटर 300 मीटर, इकडे तर 500 मीटर लांब होती. मग तिथं पण पाणी आपल्याला ते फिल्टर करून साफ केलेलं पाणी तिथं पण घेऊन जायचं असतं. ते पाईपचा खर्च हा नाहक वाढतो. पण ज्या ठिकाणी अगदी जवळ आहे बिल्डिंगच्या, आता जसं मी तुला आमच्या बिल्डिंगला दाखवेन, 4 फुटावर आमच्याकडे बोरवेल आहे आमच्या बिल्डिंग पासून, त्याच्यामुळे तिथं सोपं जातं, खर्च एकदम कमी येतो जवळ असले. त्यामुळे खर्च हा कमी जास्त होतो, ते अवलंबून असतं कसं आहे ते. बाकी खर्च एवढा काही जास्त लागत नाही. आणि वन टाइम खर्च, वन टाइम इन्व्हेस्टमेंट. मग तुम्हाला सरकार इन्सेंटिव्ह पण देतं, मग मगाशी म्हणाल तसं. बरोबर. मेंटेनन्स लो आहे आणि ते अधिक प्रमाणात पाणी वापरलं तरी आपल्याला त्याचं गिल्ट वाटणार नाही. आपण बाबा भरपूर पाणी वापरतोय आणि ते वेस्ट जातं. करेक्ट, अगदी बरोबर. खरं. सर, तुम्ही केलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रकल्पांबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. हो, नक्कीच. पुण्यापासून मी कामाची सुरुवात केली माझ्या सोसायटीपासून, आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त कामं मी जवळजवळ 650 कामं शहरी भागात केली. आणि शहरी भागात त्यातल्यापैकी जास्तपैकी महाराष्ट्रात झाले आपल्या. अच्छा. आणि तरी आणखी 6 राज्यामध्ये देखील मी, म्हणजे उत्तर प्रदेश असेल, हैदराबाद, म्हणजे आपलं बँगलोर आहे, म्हणजे कर्नाटक आहे, असे तिथं देखील आम्ही काही गावामध्ये आम्ही हे प्रकल्प राबवलेले आहेत. त्याच्या बरोबरीनं म्हणजे हे एवढं जरी केलं तरी साधारणपणे 85 कोटी लिटर पावसाचं पाणी हे शहरी भागातलं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं, आम्ही भूजलात सोडू शकलो. अरे वा, खूप मोठं पाणी आहे. हो ना. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हाच प्रयोग ग्रामीण भागात राबवला, तर आत्ता जवळजवळ आम्ही 106 गावं कंप्लीट झालेली होती मागच्याच वर्षी. तर ती आज जल आत्मनिर्भर अभियान अंतर्गत आम्ही पुरी केली आणि त्याच टँकर मुक्त आहेत. अरे वा. आणि तिथं 30 कोटी लिटर पावसाचं पाणी भूजलात गेलं. खूपच छान. त्याच्यामुळं आणि म्हणजे आम्हालाही समाधानाची गोष्ट काय वाटते
की तिथल्या महिलांना जो त्रास होत होता की पाणी आणायला मैल जायला लागायचं वर्षातले 7 ते 8 महिने, का नोव्हेंबर डिसेंबरनंतर पाणी नसायचं ते पुढच्या वर्षी जून जुलैपर्यंत खूप त्रास व्हायचा. पायपीट घेऊन जायचं आणि सगळं अंग आणि अंग दुखतं. तर ते एक समाधान झालं. गेल्यानंतर म्हटलं की बाबा हे केल्यापासून गेली 2 वर्ष आम्हाला कुठं पाणी आणायला जायला लागत नाही. ह्याच्यापेक्षा दुसरी समाधानाची गोष्ट काहीच नसते. गावात हे झालं. शहरामध्ये टँकर तेवढ्या प्रमाणात कमी होत गेले. जिथं जिथं आम्ही हे प्रयोग राबवले त्या ठिकाणी त्या वास्तू म्हणजे शाळा असतील, कॉलेज असतील, इंडस्ट्री असेल, गव्हर्नमेंट ऑफिस असतील किंवा रेसिडेन्शियल त्यातला सगळ्यात मोठा भाग आहे. त्यांना कुणालाही ते सगळे टँकर मुक्त झाले. मस्त, खूपच छान. सर, एखाद्याला तुमच्या या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी तुमच्याशी कसा संपर्क साधावा? सर्वात आधी केले आणि मग सांगितले. आपल्या घरी हा प्रयोग राबवायचा, म्हणजे घर नसेल तर सोसायटी, तिथं आधी राबवायचा. का? एक तर निसर्गाचा फायदा होईल, शहराचा फायदा होईल, दुसरा म्हणजे तिथं राहणाऱ्या लोकांचा फायदा होईलच. दुसरा, आपण जेव्हा एखादा प्रकल्प राबवतो आणि त्यात जे आमच्यासारख्या उपक्रमात भाग घ्यायचा असला तर निदान कळतं की काय काय अडचणी येतात, काय करायला लागतं, कुठून आणायला लागतं सामान, कसं फिल्टर घेतो आपण, कसे लावले जातात, ह्या सगळ्या गोष्टी मग कळतात. नाही तर कुणाकडे जाऊन शिकून करायचं असलं तर ते जेवढं आपण पाण्यात पडून पोहायला शिकतो, पुस्तक वाचून पोहायला शिकता येत नाही माणसाला. खरं. या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना काय संदेश द्यावा असं वाटतं? मी लोकांना एवढा मोठा माणूस नाही मी संदेश देण्यासारखा, पण तरी पण मी सांगेन माझ्या अनुभवावरून की सर्वांनी हे आता करणं काळाची आणि निसर्गाची गरज आहे. बरोबर. आणि जसं मी सांगितलं, जसं मी स्वतः करू शकलो तर मला 100% खात्री आहे की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तर तेव्हा तुम्हाला नक्कीच माहिती येईल किंवा हे करणं सोपं आहे, हे काही अवघड नाही. आणि त्याच्यामुळं करणारे लोक भेटतील तुम्हाला. काही माझ्याकडून तुम्हाला माहिती हवी असेल तर कधीही येऊ शकता, आमचा प्रकल्प बघू शकता आणि त्याला रिप्लिकेट करू शकता. बरोबर. त्यामुळं मी हाच संदेश देईन, जरूर करा. नाहीतर उद्या आमच्या नातवंडासाठी, मुलांसाठी, त्या जनरेशनला पाणी मिळणं कठीण होऊन जाईल. नाहीतर म्हणतात ना, शेवटी म्हणलं की म्हातारा पाणी आमचं पिऊन गेला, आमच्यासाठी काहीच सोडलं नाही. मी परत एकदा या पॉडकास्टच्या सर्व लोकांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय महत्त्वाचा सध्या पाण्याची टंचाई आणि चालू राहील की जागतिक तापमान वाढीमुळं खूप मोठे परिणाम होत चालले. हा विषय नव्हे तर मी तो वाढवत नाही जास्त, परंतु शिवाय पाऊस कमी होत चाललेला आहे, जास्त होत चाललेला आहे, झाडी पण नष्ट होत चाललेली आहेत, बऱ्याचशा गोष्टीमुळे भूजलाचं पाणी पण कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं हे करणं अतिशय गरजेचं आहे. आपण स्वतःच आपल्या छतावरचं पाणी वाचवून जिरवणं हे सगळ्यात चांगलं. निसर्गाने सढळ हाताने पर्याप्त दिलाय, पण ते आपल्याला फक्त घेता आलं पाहिजे. हे आम्हाला शिकवल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर. तुम्हाला एक मानाचा सलाम. धन्यवाद. तुलाही सलाम. सर्व लोकांना सलाम. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.